संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रोजेक्ट अमृतचे यशस्वी आयोजन. जल परमात्म्याचे वरदान आहे, आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करायचे आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज विट्यातील निरंकारी स्वयंसेवकांनी केली विवेकानंद नगर तलावाजवळील स्वच्छता. दिल्ली 15 फेब्रुवारी 2024. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली सकाळी 8 वाजता अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट ITO दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरिदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 1533 ठिकाणी 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकाच्या सहभागाद्वारे विशाल रूपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. विटामध्येही निरंकारी भक्तांनी विवेकानंद नगर तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवकांनी भाग घेतला. यावेळी विटा नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्याचं कौतुक केलं. मंडळाचे स्वयंसेवक निष्काम भावनेने सेवा करतात. खरोखरच मंडळाची शिकवण खूप महान आहे. सर्वांनी आत्मसात करणं गरजेचं आहे, असे उद्गार काढले. त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या. विटा येथील कार्यक्रमाचं नियोजन विटा शाखेचे मुख्य संभाजी माळी, सेवादल विभागाचे संचालक महेश टेकेजी, शोभा सुर्वेजी, सुषमा साळुंखेजी यांनी केलं. प्रोजेक्ट अमृतच्या द्वितीय टप्प्याचा प्रारंभ करताना निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरू माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटलं की बाबा हरदेव सिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली की सेवा निष्काम भावनेनंच व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसनेची इच्छा नसावी. सेवा करताना आपण तिच्या प्रदर्शनाचा गाजावाजा न करता सेवेच्या मूळ भावनेवर केंद्रीय राहायला हवं. स्वतःचं आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे आपलं लक्ष द्यायला हवं, कारण त्यातूनच समाज आणि जगामध्ये परिवर्तन घडून येऊ शकतं. स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा उगम होतो. सद्गुरू माताजींनी प्रोजेक्ट अमृत या प्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितलं की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्त्व आहे. जल हे अमृता समान होय. जल आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहार केली आहे, तिची देखभाल करणं आमचं कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करून ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रूपात प्रतिष्ठापित करून तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवं, केवळ शब्दातून नव्हे. कणाकणातून व्यापत परमात्म्याशी जेव्हा आपले नातं जोडलं जातं आणि आपण याचा आधार घेऊ लागतो, तेव्हा त्याच्या रचनेवरून आपलं प्रेम जळतं. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रूपात सोडून जाण्याचा आपला प्रवास असायला हवा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.